नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। मग शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ कोणत्या कारणांमुळे मिळत नाही, तसेच शेतकऱ्यांनो सावधान। मग शेतकरी सन्मान निधी या योजनेतून ज्यामुळे नाव कमी होतात, गायब होतात, ते कारणे कोणकोणती आहेत, तर ती 7 कारणे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर मग त्या कारणांचे आपण कशा पद्धतीने सोडवू शकतो याविषयी सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, पीएम शेतकरी सन्मान योजना ही अशी योजना आहे की जिच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते। मिळालेल्या या आर्थिक मदतीतून शेतकरी शेतीसाठी आवश्यक असणारे सामान, बियाणे खरेदी करतात। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवली जाते। या योजनेचे देशात साधारण 11 कोटी लाभार्थी आहेत। आतापर्यंत या योजनेअंतर्गत साधारण 3 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे। मात्र या योजनेचा लाभ घेण्याआधी शेतकऱ्यांना यासाठी रीतसर अर्ज करावा लागतो। हा अर्ज भरताना काही चूक झाल्यास शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यामुळे मित्रांनो, अर्ज भरताना या ठिकाणी काळजीपूर्वक अर्ज भरा। आपल्याला घरी भरता येत नसेल तर CSC सेंटर किंवा ग्राहक सेवा केंद्र यांच्याकडून भरून घ्या। यासह या योजनेच्या काही अटी आहेत। या अटींची पूर्तता न झाल्यास शेतकऱ्यांचा अर्ज फेटाळला जातो। या अटी वेगवेगळ्या आहेत। तर मित्रांनो, अर्ज भरताना आपण सर्व अटी आणि शर्तीचे पालन करून त्या ठिकाणी अर्ज भरावा, म्हणजे आपला अर्ज त्या ठिकाणी कॅन्सल होणार नाही। मग ज्या कुटुंबात अगोदरपासून पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा एक लाभार्थी आहे, त्या कुटुंबातील दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज फेटाळण्यात येतो। जर तुमचं एकच रेशन कार्ड असेल आणि तुम्ही एकाच कुटुंबात राहत असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी उदाहरणार्थ वडील आणि मुलगा यांच्या नावावर वेगवेगळी जमीन आहे, पण कुटुंब एकत्र राहत असेल तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही। पण तुमचं त्या ठिकाणी कुटुंब वेगवेगळं असेल तर तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता। मग या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर अर्जदाराला 1 फेब्रुवारी 2019 रोजी 18 वर्षे पूर्ण झालेले असायला हवीत। तसे नसेल तर या योजनेचा अर्जदाराला लाभ मिळत नाही। तसेच ज्या शेतकऱ्यांचे EKYC अद्याप बाकी आहे, तसेच त्यांच्या शेतजमिनीचे व्हेरिफिकेशन अद्याप बाकी आहे, अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही। तर मित्रांनो, EKYC केलेली नसेल तर EKYC आवश्यक करा, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। EKYC न केल्यामुळे अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहिलेले आहेत। त्यांना पीएम किसान निधीचे पैसे मिळालेले नाही। तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतजमिनीचे व्हेरिफिकेशन आपण करून घेणे गरजेचे आहे। मग ज्या कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकर, सरकारशी संलग्न असलेल्या संस्था यांच्यात नोकरीला असेल तर या योजनेचा लाभ मिळत नाही। त्यातून फक्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी जे आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात। मग एखाद्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गेल्या वर्षी प्राप्तिकर भरलेला असेल, प्राप्तिकर म्हणजे इन्कम टॅक्स जर भरलेला असेल, तर अशा स्थितीत अर्जदाराला पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळत नाही। तसेच एखाद्या कुटुंबातील कोणताही सदस्य डॉक्टर, इंजिनियर, CA, आर्किटेक्ट यांच्याशी संबंधित संस्थेचा नोंदणीकृत सदस्य असेल तर त्या कुटुंबातील व्यक्तीला सुद्धा या योजनेचा लाभ मिळत नाही। मग अशा प्रकारे मित्रांनो, पीएम किसान निधी योजनेत लाभ किंवा आपण का पात्र होत नाही याची कारणे हे आपण बघितली। आपण जी कारणे बघितली त्या कारणांमुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा आपल्याला लाभ मिळत नाही। तर मित्रांनो, त्यातून आपण मार्ग काढू शकतो। तुमच्या जर काही समस्या असेल तर त्या ठिकाणी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। तुमच्या समस्यांचं समाधान करण्याचं, तुमच्या समस्या सोडवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू। तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। चला तर भेटूया मित्रांनो पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।